धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ताकदीने प्रयत्न करते। त्या प्रयत्नाला अतिशय चांगलं यश देखील लाभतंय आणि त्यामुळे स्वाभाविकच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास दरडोई उत्पन्न वाढावं याच्या अनुषंगाने अनेक नवीन सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आणि ही शृंखला जी आहे ती आता वाढतच जाणार आहे। अनेक जण जे काही कारणामुळे दूर गेले होते ते देखील आता घरवापसी करतायत आणि आजचा तर प्रवेश खऱ्या अर्थाने घरवापसीचा होता। आम्हाला सर्वांना खूप आनंद देणारा, ऊर्जा देणारा प्रवेश होता आणि माझी विनंती या माध्यमातून हीच आहे की जे थोडेसे कुठल्या कारणामुळे दुरावले असतील त्यांना विनंती आहे की परत त्यांनी घरी यावं। आपलं घर जे आहे ते मोठं आहे, सगळ्यांना ॲकोमोडेट आपण करू शकू आणि आपला सकारात्मक अजेंडा आहे। प्रांजळ पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने आपण विकासाच्या मागे लागलेले लोक आहोत। विकासासाठी आपण पूर्ण नियोजनबद्ध ताकदीने प्रयत्न करतोय आणि जे यश मिळतंय त्याच्यामुळे स्वाभाविकपणे नागरिकांना देखील या बाबतीत पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातूनच आपले सर्व शहरं आणि आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे। वरिष्ठ स्तरावरून काही नावं वेगळी सांगितली होती, मात्र स्थानिक नेतृत्वानं आपण जो आहे तो विनोद पिटू-गंगणे यांनाच उमेदवार म्हणून निवडलेले, त्याच्यावरती टीका होते। त्यांच्या उमेदवारी देण्यामागे नेमकी आपली मानसिकता किंवा आपल्या पक्षाचं धोरण काय आहे? हा जावई शोध ज्यांनी काढलाय ते जावयाला जरा समोर बोलवा, मग आपण त्याला विचारू की नेमकं कोणी कोणाला काय सांगितलं होतं। आणि निकष जे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये हे सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि ज्या व्यक्तीला आपण उमेदवारी दिलेली आहे त्याचं सर्व बॅकग्राऊंड जे आहे ते बघून मगच तो निर्णय घेण्यात आलेला आहे। जे तुळजापूरचं ड्रग्ज रिलेटेड विषय होता त्या बाबतीत मी ह्याच्या आधी सांगितलं आहे की विधानसभेच्या वेळेस तिथल्या माता भगिनींनी मला हा विषय अतिशय गंभीर होत चालला आहे सांगितलं होतं। मी त्यांना शब्द दिला होता की या बाबतीमध्ये मी वैयक्तिक लक्ष घालेन आणि हे सर्व उद्ध्वस्त करायला एकत्रित आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। तो शब्द दिल्याप्रमाणे मी तत्कालीन जे SP होते त्यांना हा विषय सांगितला। त्यांनी या प्रक्रियेमध्ये काम सुरू केलं होतं। दुर्दैवाने जास्त यश मिळालं नाही, त्यामुळे मी अधिकची माहिती घेऊन त्यांना अगदी काही स्पेसिफिक डिटेल्स जे आहेत, नाव नंबर दिले होते, त्याच्यावरती त्यांनी काम केलं। नंतर मी त्यांना एक व्यक्ती जोडून दिला होता। जो व्यक्ती जोडून दिला होता तो म्हणजे विनोद गंगणे आणि विनोद गंगणेने पोलिसांच्या सहकार्याने, LCBच्या सहकार्याने इतर गोष्टी ज्या केल्या त्या आपल्या सर्वांच्या समोर आहे। मी पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे दुर्दैवाने पोलिसांनी ज्यांनी मदत केली हे सगळं उघड करायला त्यालाच आरोपी केलं। आता हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे हे न्यायालय ठरवेल। मीडिया ट्रायल करणं किंवा जे लोक असेच वरवरचं बोलणारे आहेत सवंग लोकप्रियतेसाठी, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपली न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेच्या पुढे हा विषय आहे आणि कोण गुन्हेगार आहे ते ठरवायला ती व्यवस्था अतिशय सक्षम आहे। महंतांना बिनविरोध प्रवेशामध्ये तुळजापूरमधला जो ड्रग प्रकरणातला पक्षप्रवेश झाला आरोपीचा, त्याच्यावर टीका होते। भाजपामध्ये प्रवेश करताना काही क्रायटेरिया आपण लावतोय का फक्त इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातं किंवा त्याची लोकप्रियता बघितली जाते, काय? वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत एखाद्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो आणि सर्व पक्षामध्ये या वेगवेगळ्या पद्धतीने इश्यू होत असतात। या बाबतीमध्ये सहसा मी जास्त बोलत नाही, कारण प्रश्न विचारणारे जे असतात ते कोण आहेत त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही। पण मूळ मुद्दा काय आहे की 2-3 वेळेस सुप्रियाताईंनी जो उल्लेख केला होता त्यामुळे मी सविस्तर असं त्यांना पत्र लिहिलं आहे, पुरावे दिलेले आहेत आणि त्या मला अगदी लहानपणापासून ओळखतात, त्यामुळे कुठलंही चुकीचं काम मी करणार नाही हे त्यांना देखील कल्पना आहे। दादा, त्याच प्रवेशावरनं नगरची अडचण काय आहे? मला वाटतं हा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे, कारण जसं तुळजापूरची प्रचंड बदनामी काही लोकांनी षडयंत्राच्या माध्यमातून केली तसंच या प्रक्रियेमध्ये देखील जे आपले आदरणीय पूजनीय असे महंत आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा अयोग्य व्यवहार केला गेला असं माझं मत आहे। परंतु या बाबतीत अधिकची माहिती माझी विनंती राहील की आपण महंतांनाच विचारावं, म्हणजे ते नेमकं काय घडलं, कसं घडलं हे आपल्याला सांगू शकतील। त्यांना आता जनतेपुढे सगळा एकंदरीत विषय जाता जनतेला काय आव्हान असणार आहे आपलं? नाही, तिथे मी आवाहन करेन, ऐकायला या आपण,
रॅलीमध्ये मी स्वाभाविकच आहे या विषयावरती जे योग्य आहे ते बोलणारच आहे आणि तिथे आपण अधिक बोलू. आज जो आपल्याला इथे सत्कार बघता आला, आम्ही जो सत्कार केला आपण बघितला डॉक्टर अनुजा परमेश्वर कदम यांचा, याच्यावरून आपण थोडं समजून घ्यावं सगळ्यांनी की उमेदवारी कोणाला दिलेली आहे आणि त्यांना बिनविरोध कसं पद्धतीने लोकांनी इतरांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय जो दिला आहे विड्रॉ करण्याचा जो घेतला आहे. तुळजापूरचा आपण विकास करत असताना प्रामाणिकपणे हे पहिल्यांदा झाले की जनतेला आपण विश्वासात घेतलं. हा आराखडा आहे, त्यात काय बदल करायचे तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीने पूर्ण आराखडा त्यांना जसं अपेक्षित आहे, मग ते नागरिक असतील, भाविक असतील, अगदी आपण इंटरनेटवरती हे टाकलं होतं, त्या सूचनांप्रमाणे अनेक बदल आपण केलेले आहेत. अगदी पुजाऱ्यांचं म्हणणं होतं की आमचे जे काही विधी असतात ते कुठे केले जातील, त्याच्यात काही लोकांनी मुद्दाम संभ्रम पसरवला होता. तर मग मी सांगितलं की लेखी आपले मुद्दे द्या आणि प्रत्येक मुद्द्याला लेखी आपण उत्तर दिले. त्यामुळे संभ्रम करणारे लोक अजूनही प्रयत्न करत असले तरी माझं आपल्या माध्यमातून स्पष्ट म्हणणं आहे की कुठलाही विषय जर समोर आला तो लेखी स्वरूपात दिला तर तोंडी तर बोलू आपण, परंतु लेखी प्रश्नाला लेखी उत्तर आपण देऊ, जिथे गरज पडेल तिथे पुरावे देखील देऊ. ठीक आहे. आभारी आहे सर्वांचा.